गेले अनेक दिवस उपमुख्यमंत्री हे प्रचारात व्यस्त असल्यामुळे त्यांची आणि माझी भेट झाली नव्हती. अनेक कामं पेंडिंग आहेत आणि ते पेंडिंग कामांसंबंधी त्यांची मी भेट घ्यायला आलो होतो आणि भेट झाली. सर, काही राजकीय चर्चा आहे यामध्ये? त्याच्यामध्ये राजकीय काय चर्चा? पेंडिंग कामं, मतदारसंघ याबाबत काही निर्णय घ्यायचे होते, ते निर्णय घ्यावेत आणि लवकरात लवकर घ्यावेत यासाठी चर्चा करण्यासाठी म्हणून मी त्यांच्याकडे आलो. या अगोदर देखील भेटी घेतल्या होत्या. अनेक पेंडिंग कामं आहेत, निधी संदर्भातल्या पाहिल्यात अनेक पेंडिंग कामं. कळवा मुंब्रा विधानसभेतले अनेक कामं रखडलेली आहेत निधी अभावी. या निधी संदर्भात काही ठोस पावलं उचलणार अशी काही आश्वासनं दिलेली आहेत का? आता उचलली जातील, आता 100% उचलली जातील. सर, अजित राव आणि हे देखील आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. हालचाली सुरू आहेत आणि कुठे ना कुठे काय वाटतं आपल्याला? महापौर जो निर्णय घेतील त्याच्यावर विरोधी पक्ष बसतात. आपल्या पक्षाकडे 12 नगरसेवक आहेत, काय वाटतं? ते अजून काय त्याच्यावर विचार सुद्धा केलेला नाही. पण विरोधी पक्षनेता कोण असेल महापालिकेत? कारण तुम्ही या ठिकाणी अजून काय त्याच्यावरती चर्चा नाही, निर्णय नाही. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर विरोधी पक्षनेता कोणाकडे? आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं. याच्यावरती राजकारण चालत नाही.